धुळे महानगरपालिका निवडणुकीत आता महापौर पदाच्या उमेदवारी अर्ज भरण्याचा आता शेवटचा दिवस आहे। संध्याकाळी 5 वाजेपर्यंत ही मुदत आहे। नेमकं आता भाजपच्या वतीने आता कोणाला संधी दिली जाते याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे। भाजपाकडून मायादेवी परदेशी, निशा महाजन यांच्यासह कल्याणी अंपळकर यांच्या देखील या ठिकाणी नाव चर्चेत आलेले आहे। नेमकं आता भाजप कोणाला संधी देते हे तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। या ठिकाणी महायुतीतील युतीतील जे लढलेले होते शिवसेना, राष्ट्रवादी गट हे देखील या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरतात आणि ही निवडणूक बिनविरोध होऊ देणार नाही की काय हे कडे या ठिकाणी तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। कारण या ठिकाणी MIM असो किंवा युतीतील राष्ट्रवादी, शिवसेना यांनी देखील विरोधी पक्षनेत्या पदाचा या ठिकाणी दावा केलेला आहे। मात्र असं असताना देखील महापौर पदाच्या शर्यतीमध्ये हे उमेदवारी अर्ज भरतात का हे ते एवढं महत्त्वाचं ठरणार आहे। कारण सायंकाळी 5 वाजेपर्यंत ही मुदत आहे आणि 5 वाजता भाजपच्या वतीने आता नेमकं कोणाला संधी दिली जाते हे तेवढंच पाहणं महत्त्वाचं। येणाऱ्या 6 तारखेला विशेष महासभेमध्ये आता कोणाच्या या ठिकाणी महापौर पदाची वर्णी लागते हे आता पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तुषार परदेशी, जय महाराष्ट्र न्यूज, धुळे।